परंतु उलटी कामं कमी होतात. त्यामुळे शिक्षणाचं एक असं महत्व आहे. जर तुम्ही आता मी जर मेहनत करून काम करायचं मला दिवसाला किती मिळतात, मला किती मिळू शकतात? 250, 1000, 500 रुपये मिळतात. परंतु तुम्ही जर बुद्धीच्या जीवावर तुमचा प्रचंड शिकला तर तुम्ही किती कमवू शकता? जेवढी आपली कॅपॅसिटी जेवढं ठरवलं मर्यादेपेक्षाही जास्त कमवू शकतात. त्यामुळे या गोष्टीचा विचार करणं गरजेचं राहिलं. आपल्याला त्या प्रकारचं बनायचं आहे, आपल्याला त्या प्रकारचं करायचं आहे. आणि पुढची परिस्थिती, आजपर्यंत आमचे मायबाप सगळ्या गोष्टी शेतामध्ये कामं केले, पोट भरले, जगले, परंतु परिस्थिती बदलली. त्यामुळे आता लेकरांना शिकवण्याशिवाय पर्याय आपल्याकडे उरला नाही. त्यामुळे लेकरांना चांगला आणि सक्षम करा हे गरजेचं आहे. आता काही वेळेस मग सांगतात बाबा पोरं अभ्यासच करणार, अभ्यास कर मला काही जमत नाही करत नाही, मी कोरोना म्हणाले. मग ते बापाला थोडा की आई कसं तो राहू दे किंवा बसले घेऊ. अहो नाही, प्रेम करता. प्रेम कोणाला नव्हतं? आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळेस बालपण होतं, शिक्षण होतं, त्यावेळेस जिजाऊंचं त्यांच्यावर प्रेम नव्हतं का? शहाजीराजांचं प्रेम नव्हतं का? त्यांनाही शिक्षक होत्या, जिजाऊ त्यांना शिकवत होत्या. त्यांचा देखील फार सुंदर प्रसंग आहे. त्या